हॅलो स्टुडंट्स, आज आपलं चौथं लेक्चर फायनान्शियल अकाउंटचं. या आधीच्या लेक्चरला आपण अकाउंटिंग कन्सेप्ट पाहिलेल्या आहे. त्यामध्ये आपण 6 अकाउंटिंग कन्सेप्ट पाहिल्या होत्या. मनी मेजरमेंट, त्यानंतर बिझनेस एंटायटी, डबल अस्पेक्ट्स, पेरिओडिसिटी कन्सेप्ट्स, रिअलायझेशन कन्सेप्ट्स आणि मॅचिंग कन्सेप्ट. आजच्या लेक्चरला आपण पाहणार आहोत कॅश कन्सेप्ट्स, कन्सिस्टन्सी कन्सेप्ट, conservatism principles, materiality concept, going concern concept and historical cost concept. यामध्ये आपण पहिले पाहणार आहोत accrual cash किंवा accrual cash concept काय आहे. accrual cash concept, the revenue is renoked to the period during which is was realized and the cost applied to the पिरियड बेनिफिटिंग फ्रॉम द सर्व्हिसेस. म्हणजेच मिळकतीची जी काही संकल्पना आहे किंवा ज्या काळात काही गोष्टी सवलती आणि त्या कालावधीत सेवेचा फायदा कसा घेता येईल किंवा काही कालावधींसाठी त्या गोष्टी काय कराव्या लागत असतात, लागू कराव्या लागत असतात. यामध्ये एक्झाम्पल पाहत असताना सांगितलं आहे सॅलरी आउटस्टँडिंग अँड रेंट आउटस्टँडिंग. म्हणजेच कॉस्ट अप्लाइड ज्या ठिकाणी होतो किंवा द पिरियड बेनिफिटिंग सांगितलेलं आहे फ्रॉम द सर्व्हिसेस. त्यानंतर पर्पज आहे दिस कन्सेप्ट, द नेट प्रॉफिट ऑर लॉस ऑफ एनी पिरियड कॅन नॉट बी इक्वल टू करस्पॉन्डिंग कॅश इन्क्रीज ऑर डिक्रीज. म्हणजेच या कालावधीत निव्वळ नफा किंवा तोटा, रोख वाढ किंवा घट ही होऊ शकत नाही, ती आपल्याला विचारात घ्यावी लागत असते. म्हणजेच आउटस्टँडिंग एक्सपेन्शन्स इज इक्वल टू लायबिलिटी, इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स लायबिलिटी, आउटस्टँडिंग इन्कम ऍसेट, प्रीपेड एक्सपेन्सेस ऍसेट. नेक्स्ट, consistency. There are different accounting policies and methods. Different business firms follow the different policies and methods or certain rules and assumptions in order to make the result of 1 year compatible with those of other years. The base should not be changed. For example, evaluation of material issue under FIFO, LIFO or simple average method and weighted average method should not be changed. म्हणजेच वेगवेगळ्या अकाउंटिंग पॉलिसी आपण अकाउंट मध्ये वापरत असतो आणि भिन्न व्यवसाय किंवा फॉर्म्स ज्या ज्या विशिष्ट पद्धतीने नियम गृहीतक घालून दिलेले आहेत त्या पद्धतीने ती केली जातात किंवा संपूर्ण सारणीसाठी एक उत्कृष्ट पद्धतीची ती गोष्ट त्या ठिकाणी असणं आवश्यक असतं. मग इथं उदाहरण पाहत असताना इव्हॅल्युएशन मटेरियलच्या ज्या आपण एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत त्यामध्ये काय सांगितलंय, फिफो मेथड म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथडचा वापर केला जातो की पहिलं जे असेल त्याला अगोदर आउट करायचं. लास्ट इन फर्स्ट आउट मेथड, त्यामध्ये सुद्धा जे लास्ट असेल त्याला अगोदर आपण पेमेंट करायचं. सिंपल ऍव्हरेज मेथड, त्याचबरोबर वेटेड ऍव्हरेज मेथड या बाबींचा या ठिकाणी विचार केलेला आहे. यामध्ये पर्पज, द प्रिन्सिपल ऑफ कन्सिस्टन्सी plays an important role which says that once a method or policy is adopted by the business. म्हणजेच व्यवसायामध्ये एक मेथड पॉलिसी ही काय केलेली असते, अडॉप्ट केलेली असते. अदरवाइज द प्रिन्सिपल्स ऑफ कन्सिस्टन्सी प्लेज द इम्पॉर्टंट रोल. म्हणजे सुसंगतेचा सिद्धांत, महत्वपूर्ण काही गोष्टी असतात त्या बजावण्यासाठी आपल्याला व्यवसायाद्वारे एखादी पद्धत किंवा धोरण अवलंबणं गरजेचं असतं आणि त्यामध्ये सातत्यता, कन्सिस्टन्सी असणं, सुसंगता असणं गरजेचं असतं. किंवा आपण सुरुवातीलाच बघितलेलं आहे की काही अझम्पशन्स असतात, रूल्स असतात जे पॉलिसीज आणि मेथड थ्रू यामध्ये वापरले जातात किंवा अकाउंटिंग यूज करत असताना आपण प्रॉपर पॉलिसीचा यूज करूनच त्या गोष्टी करणं गरजेचं असतं. यानंतर कन्झर्वेटिझम. आता यामध्ये दिस कन्सेप्ट इज बेस्ड ऑन द assumptions that the recording is to be done for the expected losses but not for anticipated gains. म्हणजेच ही संकल्पना अशी आहे की काही रेकॉर्डिंग अपेक्षित असतात किंवा नुकसानीसाठी अपेक्षित लाभासाठी काही नसतात. म्हणजे या ठिकाणी विचार करत असताना एक्झाम्पल देत असताना, कस्टमर हॅज फिल्ड अ सूट फॉर डॅमेज अगेन्स्ट द कंपनी in the court of law
whether the judgment will be favorable or unfavorable to the company cannot be determined for sure. म्हणजे कस्टमरला एखाद्या डॅमेज अगेन्स्ट कंपनी किंवा कोर्टामध्ये काही लॉस थ्रू गेला, जजमेंट घेत असताना फेवरेबल किंवा अनफेवरेबल हे सांगता येत नाही. पर्पज मध्ये असं सांगितलंय, दिस कन्सेप्ट प्रेझेंट द अकाउंटिंग डाटा करेक्टली अँड अवॉइडेड ऑन अनवॉन्टेड ऑप्टिमिझम इन प्रिपेरिंग फायनान्शियल स्टेटमेंट. म्हणजे हा डाटा सध्या योग्यरित्या सादर करणे किंवा आर्थिक विवरण तयार करत असताना काही गोष्टी आशावादी असू शकतात. म्हणजेच कन्झर्वेटिझम यामध्ये महत्वाचा आहे. जस्टिस करत असताना, रेकॉर्डिंग करत असताना एक्सपेक्टेड लॉसेस असतात, ते अँटिसिपेटेड गेन मध्ये मोडतात. म्हणून या बाबी या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं असतं. यानंतर मटेरियालिटी. मटेरियलिटी म्हणजे जी काही भौतिकता असते, आपल्याला अकाउंटिंग रेकॉर्ड मेंटेन करत असताना ती या ठिकाणी विचारात घ्यायची. मटेरियलिटी कन्सेप्ट holds that atoms of a small significance need not give strict theoretically correct statement. In other words, the cost of accounting of the transaction should not be more than the amount of ट्रान्झॅक्शन्स. आता कॉस्ट अकाउंटिंग म्हटलं की तिथं काय केलं जातं, समरायझेशन केलं जातं, अलोकेशन केलं जातं, जे पण काय आहे त्याचं सेपरेशन केलं जातं. एक प्रॉपर रेकॉर्ड हे कॉस्ट अकाउंटिंग मध्ये मेंटेन केलेलं असतं. किंवा करेक्टली वर्ड किंवा स्टेटमेंट यूज करत असताना यांनी इथं जो मटेरियलिटीचा कन्सेप्ट सांगितलेला आहे, सिग्निफिकन्स सांगितलेला आहे, किंवा त्याची गरज असताना जी गोष्ट सांगितली आहे की काय, द वर्ड्स द कॉस्ट ऑफ अकाउंटिंग ऑफ द ट्रान्झॅक्शन्स. मग कॉस्ट अकाउंटिंग मध्ये काय केलं जातं, प्रत्येक गोष्टीचं प्रॉपरली मेंटेन केल्या जातात. मग एक्झाम्पल सांगत असताना खाली सांगितलंय, परचेस ऑफ स्टेशनरी इज रेकॉर्डेड ऍज अन एक्सपेन्सेस ऑन युज्ड स्टॉक ऑफ स्टेशनरी इज नॉट रेकॉर्डेड सेपरेटली. त्यानंतर पर्पज इथं सांगितलाय, द कन्सेप्ट रेफर्स टू द सिग्निफिकन्स ऑफ द ट्रान्झॅक्शन. इट इज नॉट वर्थ व्हाईल अ रेकॉर्ड एव्हरी मिनिट डिटेल इन अकाउंटिंग as it will be cumbersome as and uneconomical. म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतात की काही कन्सेप्ट रेफर करत असताना जे सिग्निफिकन्स असतात ते ट्रान्झॅक्शन मध्ये असतात, व्यवहारांमध्ये केलेले असतात. एक रेकॉर्ड एव्हरी मिनिट डिटेल अकाउंटिंग आपल्याला करणं पॉसिबल असतं, किंवा अनइकॉनॉमिकल सुद्धा काही गोष्टी होऊ शकतात. त्यानंतर गोइंग कन्सर्न. The principle indicates that accounting is made on the assumption that a business will continue in future and will use its asset operation rather than sell them. These assumptions is not applicable to terminable ventures. The main implications of these concepts. आता गोइंग कन्सर्न कन्सेप्ट ही अभ्यासत असताना किंवा गोइंग कन्सर्न कन्सेप्ट कशाला म्हणायचं, तर आपण एखादा व्यवसाय सुरू केल्यानंतर तो आपण लॉंग टर्म साठी स्टार्ट करत असतो. त्याच्यासाठी शॉर्ट गोल्स आपले असू शकत नाही, छोट्या कन्सेप्ट साठी तिचा वापर केला जात नाही, 2-3 महिन्यांसाठी तिचा वापर केला जात नाही, तर ती कशासाठी असते, लॉंग टर्म साठी असते, जास्त मोठ्या कालावधीसाठी तिचा वापर करावा लागतो. मग इथं कन्सेप्ट कन्सिडर करत असताना द एक्सपेंडिचर इज कॅटेगराइज्ड इन टू कॅपिटल अँड रेव्हेन्यू. नेक्स्ट सांगितलंय, द रेव्हेन्यू इन्कम इज कम्पेअर्ड विथ रेव्हेन्यू एक्सपेंडिचर टू फाइंड प्रॉफिट अँड गेन. त्यानंतर द कॅपिटल एक्सपेंडिचर्स मीन्स ऍसेट इज शोन ऍट cost and not our market realizable value. आणि नेक्स्ट सांगितलंय, द फ्लक्च्युएशन इन द मार्केट रेट्स आर इग्नोर्ड. आता बघा हा महत्वाचा भाग आहे. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय, आपल्याला कॅटेगराइज्ड करायचंय कॅपिटल अँड रेव्हेन्यू. त्याचबरोबर त्यांनी पुढे असं सांगितलंय, प्रॉफिट आणि गेन्स आपल्याला विचारात घ्यावे लागतात, ऍसेट्स किंवा मार्केट रिलायझेबल व्हॅल्यू काय आहेत, आणि सगळ्यात महत्वाचा भाग की द फ्लक्च्युएशन्स इन द मार्केट रेट्स आर इग्नोर्ड. म्हणजे गोइंग कन्सर्न कन्सेप्ट विचारात घेताना ज्या वेळेस आपण लॉंग टर्म साठी एखादा उद्देश ठेवत असतो किंवा ही अकाउंटिंग रेकॉर्ड मध्ये कन्सेप्ट विचारात घेत असतो, त्यावेळेस मार्केटच्या सिच्युएशन ह्या नेहमी फ्लक्च्युएट असतात, नेहमी चढ उतार हा बाजारपेठेमध्ये होत असतो. म्हणजे जर आता आपण कोरोनाचा अवेअरनेसचा
विचार केला ना, बाजारपेठेची परिस्थिती काय आहे, थोड्याफार प्रमाणात मंदावली होती, थोड्याफार प्रमाणात नाही तर ती मार्च पासून ते जून पर्यंत पूर्णपणे फ्लक्च्युएट झालेली होती. म्हणून प्रत्येक व्यावसायिकाने व्यवसाय बंद करणं योग्य आहे का नाही, गोइंग कन्सर्नच आपल्याला असं सांगतं की ती कन्सेप्ट अकाउंटिंग रेकॉर्डिंगची अशी आहे की ती लॉंग टर्म साठी असावी. पर्पज त्याचा असं सांगितलं जातोय, द कन्सेप्ट होल्ड दॅट continuity of business activity in the reasonable expectations for the business unit for which accounting functions being performed. म्हणजेच आता परिस्थिती नॉर्मल झाली आहे ना, मग प्रत्येक व्यक्ती बाजारपेठेत जातो, वस्तूंची खरेदी करतो आणि वस्तूंचा काय करत आहे, उपभोग घेत आहे. परंतु मध्यंतरी जर बिझनेसचा विचार करायची वेळ आली तर मार्च पासून जून पर्यंत 3 महिन्यांच्या कालावधीत पूर्णपणे व्यवसाय हे काय झाले होते, बंद झाले होते. म्हणजेच मार्केट सिच्युएशन ही कशी झाली होती, फ्लेक्झिबल झाली होती. त्याचबरोबर रेट्स कुठले ठेवावेत हा सुद्धा प्रत्येक व्यावसायिकाला पडलेला प्रश्न होता. म्हणून इथं सांगितलं गेलंय गोइंग कन्सर्न मध्ये द कन्सर्न होल्ड्स दॅट कंटिन्युटी of business activity in the reasonable expectation for the business unit for the which accounting functions being performed. यानंतर historical cost. The implies that the resources of a business are to be recorded at their cost, the market price, realizable value receipt should not be considered while recording the transactions in the books. This means that the amount recorded should not depend on the wishes or wants of any particular individual. It should be based on objective evidence. आता त्याच्या नावातच आहे हिस्टॉरिकल कॉस्ट. मग त्याचा एक्झाम्पल पाहत असताना, परचेस अ प्लॉट फॉर ₹80,000, द मार्केट प्राइस of which is rupees 84,000 while recording it in the accounts, the entry must be made for rupees 80,000. Only suppose after few years the price of the plot falls to rupees 70,000. Still in the books the plot will be show the amount of rupees 80,000. means this is the cost of historical cost because of history. त्याचं मेंटेनन्स रेकॉर्ड करत असताना, त्याची कॉस्ट व्हॅल्यू डिसाइड करत असताना त्यांनी कशामध्ये ठेवलेली आहे, ती हिस्टॉरिकल कॉस्ट मध्ये. कारण का, परचेस करत असताना त्या प्लॉटची व्हॅल्यू 80,000 होती, मार्केट प्राइस त्याची 84,000 होती. रेकॉर्ड करत असताना त्याची व्हॅल्यू 80,000 केली फ्यू इयर्स आणि त्याची प्राइस फॉल झाली, कमी झाली. कितीला, 70,000 ला. पण द स्टील इन द बुक्स द प्लॉट विल बी शो द अमाउंट ऑफ रुपीज 80,000 only. That's why this cost is historical cost. And purpose, the most important purpose of this principle is to provide reliable, variable and definite accounting information. म्हणजे historical cost मध्ये हे प्रिन्सिपल विचारात घेत असताना त्यामध्ये रिलायबल, व्हेरिएबल and definite accounting information असतात. आजच्या लेक्चरला आपण कन्सेप्ट पाहत असताना पहिली कन्सेप्ट पाहिली होती की, पहिली कन्सेप्ट कुठली बघितली आपण आजच्या लेक्चरला, पहिली कन्सेप्ट आपण बघितली ऍक्रुअल कॅश कन्सेप्ट, त्यानंतर कन्सिस्टन्सी कन्सेप्ट, conservatism principles, materiality concept, going concern concept and historical cost concept. आपण मागील लेक्चरला 6 अकाउंटिंग कन्सेप्ट अभ्यासल्या होत्या. त्यानंतर आजच्या लेक्चरला आपण 6 अकाउंटिंग कन्सेप्ट अभ्यासलेल्या आहेत. सर्वांना ह्या कन्सेप्ट कळालेल्या असतील आणि सर्वात पहिल्या लेक्चर पासून मी तुम्हाला सांगत आलेली आहे की आपल्या अकाउंटिंग रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी अकाउंटिंग कन्सेप्ट आणि प्रिन्सिपल्स महत्वाचे आहेत. ती पूर्ण केल्याशिवाय किंवा जी ऑर्गनायझेशन त्याला फॉलो करणार नाही त्या ऑर्गनायझेशनचं रेकॉर्ड मेंटेन होत नाही किंवा त्यांनी ते विचारात घेऊन रेकॉर्ड मेंटेन का केलं नाही याची विचारणा त्यांना केली जात असते. होपफुली आजचं लेक्चर तुम्हाला समजलेलं असेल. धन्यवाद.